आज राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत असताना 2-3 महत्त्वाचे विषय जे आहेत ते भाषणामध्ये मांडण्याचा एक प्रमुख प्रयत्न या ठिकाणी मी केला। त्यामध्ये आज गिरणी कामगार आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले। या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मराठी माणसाचा सर्वधर्मियांचा जसा वाटा आहे तसा गिरणी कामगारांचं फार मोठं योगदान आहे। गिरण्या बंद झालेल्या आहेत आणि या गिरणी कामगारांना घर देण्याचा शासनाचा निर्णय आहे, परंतु पूर्वीच्या गिरणी कामगारांना घरांना 6 लाख रुपये द्यावे लागत होते, आज ते 9 लाख रुपये मोजावे लागतात आणि नवी मुंबईमध्ये घरं दिली जातात। या मुंबईतून मराठी माणसाचा टक्का कमी होतो। पंतप्रधान आवास योजनेतून 2.5 लाखात घर दिलं जातं आहे आणि गिरणी कामगाराला मात्र 9 लाख रुपये मोजावे लागतात। या मुंबईतला मराठी टक्का टिकवायचा असेल तर या सरकारने गिरणी कामगारांना देखील याच मुंबईमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील 2.5 लाख किमतीमध्ये या गिरणी कामगारांना घरं दिली पाहिजे आणि मराठी टक्का वाचवला पाहिजे अशी मागणी मी केलेली आहे। आणि त्याचबरोबर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरती बंदी आलेली आणि ही बंदी मागे गणपतीच्या काळात आली। 30 तारीखला बंदी आली, 1 तारीखला गणपती होता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी महापालिकेने त्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी कुठची व्यवस्था केली नव्हती। तलावामध्ये समुद्रामध्ये पोलीस कोर्टाच्या नियमानुसार विसर्जित करू देत नव्हते आणि मग आज हिंदुत्ववादी सरकार आहे, पण अनेक मूर्त्या आजही मंडळांनी विसर्जित केलेल्या नाहीत, त्यांच्या मंडपामध्ये पडून आहेत। आज भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येणार आहेत, सगळी मंडळं चिंतातूर आहेत, उद्रेक आहे आणि अशा वेळेला या मूर्तिकारांना नेमका न्याय कसा देणार आहात? या मूर्तिकारामध्ये परंपरा आहे की अनेक रोजगार या मूर्तीच्या निर्मितीमुळे उपलब्ध होतात आणि त्यामुळे एक श्रद्धेय स्थान म्हणून आणि रोजगार म्हणून या दोन्ही गोष्टी जर बघायच्या असतील तर मूर्तिकारांना, गणेश भक्तांना आणि गणेश मंडळाला हे सरकार आज जर बंदी आणली असेल कोर्टाने तर नेमकं न्याय काय देणार आहे, प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय काय देणार आहे हे सांगणं गरजेचं आहे। या राज्यामध्ये आणखी एक विषय जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे बेरोजगारांचा विषय। बेरोजगारांच्या विषयामध्ये आपण जर बघितलं तर राज्यपालांनी सांगितलं आम्ही ही योजना आणली, 19 लाख लोकांना ट्रेनिंग दिलं, परंतु आज मी तिला ट्रेनिंगचं प्रमाण जरी बघितलं तरी बेरोजगारांचं प्रमाण हे अतिशय मोठं आहे आणि त्यामुळे बेरोजगारामुळे राज्यामध्ये कष्टकरी, शेतकरी आणि कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष आहे। सरकारी कर्मचारी रिटायरमेंटचं वय 58 60ची मागणी करत आहेत आणि प्रोफेशनल पिरियडमध्ये ट्रेनिंगला जे आहेत 6 महिने त्यांचं 2 वर्ष करावं अशी देखील मागणी होते आणि बेरोजगारीमध्ये आज जर बघितलं तर अनेक पदं रिक्त या राज्य सरकारमध्ये आहेत। कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद करून कायमस्वरूपी भरती या सरकारने करायला पाहिजे अशी मागणी मी केलेली आहे। लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार की आता शक्य दुसरं दिसते, कारण आदित्य तटकरे आज म्हणाल्या की या अर्थसंकल्पात आम्ही 2100 रुपये देऊ असं म्हटलं नव्हतं, 5 वर्षासाठीचा तो जाहीरनामा होता, त्यात आम्ही असं आहे की ह्या राज्य सरकारने दिलेला वचननामा हे मुंगेरीलाल के हसीन सपने होते, राज्यातील जनतेला पानं पुसण्याची कामं होती। त्यामुळे आता एक जे खोटं बोलले आहेत ते आता उघड होणार आहे आणि त्यामुळे 293चा या आठवड्यातला जो प्रस्ताव विरोधी पक्षाचा आहे त्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये लाडक्या बहीण योजनेमध्ये जे काय दिवाळं या सरकारने काढलेलं आहे आणि महिलांच्या आमच्या भगिनीवरती जो अन्याय करणार आहेत त्याबद्दलची सगळी पोलखोल या सरकारची आम्ही करणार आहे। औषध घोटाळा तर भयानक आहे की उत्तराखंडची कंपनी, ज्या कंपनीला कोणी मायबाप नाही, जे कंपनीचं रजिस्ट्रेशन देखील चौकशी केल्यानंतर ड्रायव्हर, कंडक्टर, चपरासी यांच्या नावावर आहे, अशा लोकांकडनं औषध खरेदी केली गेली। त्यावेळेचे असणारे मंत्री, त्यावेळेचे सचिव, त्यावेळेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावरती कारवाई करायला हे सरकार तयार नाही आणि जेव्हा लॅबोरेटरी टेस्टिंग झालं त्यावेळेला या औषधामध्ये केवळ पावडर होती, औषधाचा एकही कंटेंट नव्हता आणि मग अशा वेळेला आज दोन्ही मंत्री जे उत्तर देत होते सभागृहामध्ये माझ्या प्रश्नावरती त्यांची भंबेरी उडाली होती। सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सरकारच्या या धोरणाबद्दल त्या ठिकाणी टीका केली आणि जे सत्य आहे की विरोधी पक्ष असो सत्ता पक्ष असो सामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे आणि या राज्यामध्ये केवळ धनिकांची बाजू घेतली जाते आणि सामान्य माणूस जो आहे, कष्टकरी जो आहे, शेतकरी जो आहे, कर्मचारी जो आहे त्याला मात्र या ठिकाणी आश्वासन देऊन पानं पुसण्याची कामं चालू आहेत आणि औषध भ्रष्टाचार म्हणजे या राज्यातील फार मोठा घोटाळा आहे। याच्यामध्ये तत्कालीन मंत्र्यापासून सचिवापासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळे आहेत
त्याची SIT चौकशी मागणी केली, परंतु सरकारने ही फेटाळलेली आहे आणि सरकारचे मंत्री विधानसभेमध्ये उत्तर द्यायला त्या ठिकाणी बिलकुल तयार नव्हते. एकमेकांवरती ढकलताना पाहायला मिळाले. अन्न प्रशासन मंत्री आरोग्यमंत्र्यांवरती ढकलत होते, परंतु आरोग्यमंत्र्यांनी देखील काही उत्तर नाही दिलं. आरोग्यमंत्री आणि औषध प्रशासन मंत्र्याकडे उत्तरच नव्हतं, कारण घोटाळा एवढा मोठा आहे. SIT लावून चौकशी करायला पाहिजे आणि मागच्या वेळेचा एक मंत्री याच्यामध्ये SIT घोटाळ्यामध्ये त्याच्यामध्ये येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.